निशांत नॉन स्ट्राईकला आहे. वैभव आणि बॅटिंग करणारा संघ जो आहे यजमान संघ आहे शीतला देवी. सर्वांनी टाळ्या वाजवायचे आहेत. त्यांचे सपोर्ट सुद्धा महिला वर्ग सुद्धा आलेला आहे. झाशीची राणी सुद्धा आलेली आहेत. त्यांची सुद्धा चर्चा. हवेमध्ये चेंडू आहे. काय झालंय, काय घडलंय, काय बिघडलंय. 3 धावा. जबरदस्त पहला स्ट्रोक अटेम्प्ट किया है. कोशिश करने वालों की हार नहीं होती. वो लोग पैदल ही ठेके पे पहुंच जाते जिनके पास कार नहीं होती. नक्कीच चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केलेला आहे. आता मात्र स्ट्रायकिंग यायला पाहतोय वैभव. लेफ्ट हँड बॅटर. पॉवर प्ले षटक आहे. फायदा घ्यायचा आहे. स्पर्धा आहे मानाची. स्पर्धा आहे स्वाभिमानाची. ओहो ऑन द राईज केला शॉट. हवेमध्ये चेंडू आहे. बघा कुठे जातोय. आणि 4 धावेसाठी दन दन खन खन करत 4 धावेसाठी 4-4-4. जबरदस्त स्ट्रोक वैभवच्या बॅट मधून पाहिला. झूठ बिकता है सच बिकता है, बिकती है पूरी कहानी. झूठ बिकता है सच बिकता है, बिकती है पूरी कहानी. तीनों लोगों में फैला है फिर भी बॉटल में बिकता है पानी, फिर भी बॉटल में बिकता है पानी. काय स्ट्रोक वैभवच्या बॅट मधून पाहिला. अप्रतिम स्ट्रोक अटेम्प्ट केलेला आहे. पॉवर प्ले षटक आहे. डान्स द ग्राउंड. धावसंख्या झालेली आहे 7 धावा. पुन्हा एकदा हो रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केलाय. वैभवला समजलंच नाही कोणता स्ट्रोक खेळू, परंतु चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. धावसंख्या होताना पाहतोय 8 आणि रवींद्र जडेजा जर्सी क्रमांक सुद्धा 8 आहे. कधी कोणाला कमी समजू नका, कारण का प्रत्येकाचा काल असतो. कोणी गाजवलेला असतो, कोणी गाजवत असतात. मग कोण गाजवतो आणि कोणी गाजवलेला असतो. पुन्हा एकदा सज्ज झाला. आखूड टप्प्याचा बॉल. पंचाने आता मात्र व्हाईट चेंडू घोषित केलाय. नियम क्रमांक 22 लागू होताना. उद्याच्या सुखासाठी आज चालेल जीवाची ओढाताण म्हणजे आयुष्य आहे. ही आयुष्याची व्याख्या आहे आणि आयुष्यात तुम्हाला नक्कीच सिद्ध व्हावं लागेल. पुन्हा कुटप्याचा बॉल. चांगला पंच. हवेमध्ये चेंडू आहे आणि आता मात्र निराशा. एक मोठी विकेट, मोठा मासा जाळाला अडकलेला आहे. योगेश दादा मिळाली संधी. स्पॉन्सरशिप लाभलेली आहे. जे युट्यूब आहे ते मात्र रत्नम ज्वेलर्स यांच्याकडून युट्यूबच्या माध्यमातून टेलिकास्ट होत आहे 192 देशामध्ये. पर मॅच नक्कीच आपण पाहतोय की मॅन ऑफ द मॅच आहे मॉर्निंग स्टार ग्रुप यांच्याकडून. गार्गी भावेश मात्रे यांच्याकडून मात्र स्टम्प्स आणि बॉल. जाऊया मैदानाकडे. हो रिव्हर्स शॉट. आता मात्र डॉट चेंडू. नक्कीच आपण पाहतोय चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केला गेला होता. कारण का पॉवर प्लेचं षटक आहे.
बॉल बदलण्याची तयारी होती. धावसंख्या होताना पाहतोय 9 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय अजय. ओहो काय पंच केलाय, काय पंच, जबरदस्त. डन डन खणखण करत. नक्कीच मी तुम्हाला दम बिर्याणीचं उदाहरण देतो. दम बिर्याणी खाल्लात की ना? दम बिर्याणी, दम बिर्याणीचं उदाहरण देतो. रात्रीच्या शिल्या भाताला फोडणी देऊन नवऱ्याला दम देत घालणे म्हणजे दम बिर्याणी. असा हा स्ट्रोक आहे. धावसंख्या होताना पाहतोय 13 धावा. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 13 धावा. कोणी रोजा ठेवला, कोणी नवरात्रीचे उपवास ठेवले. कोणी रोजा ठेवला, कोणी नवरात्रीचे उपवास ठेवले, कोणी श्रावण ठेवले. सुखी तोच झाला ज्यांनी घरामध्ये आईबाप ठेवले, ज्यांनी घरामध्ये आईबाप ठेवले. धावसंख्या होताना पाहतोय 13 धावा. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 13. नवीन बॉलर नक्कीच आपण पाहतोय क्रिश. बघूया क्रिश काय करतो. धावसंख्या झाले 13. कोण विसरेल? पृथ्वी शॉ मुंबई संघातून डेब्यू करताना 13वा शतक त्यांच्या नावावरती आहे, कारण का धावसंख्या झालेली आहे 13. धावसंख्या चांगला सेट करावे लागतील. नक्कीच हवा साईडला आहे. लेफ्ट हँड बॅटरचा बोलबाला राहील या स्पर्धेमध्ये, राहिला आतापर्यंत. बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय क्रिश 6-7 पावचा स्टार्ट घेऊन. ओहो चांगला पंच क्रिशच्या माध्यमातून. चांगला चेंडू क्रिशने टाकला आहे. धावसंख्या होताना पाहतोय 14 धावा. शार्दूल ठाकूर वयाचा 14व्या वर्षी 123 किलोमीटर चेंडू टाकला. नक्कीच सर्वांचं लक्ष मात्र तेव्हा त्यांनी वेधून घेतलं होतं, कारण तेव्हा त्यांचं वय होतं 14. आता फिल्डिंग मध्ये थोडी तब्दील नक्कीच पाहतोय. सुबह की चाय और बड़ों की राय लेते हुए. छोटा पॅकेट बडा धमाका. क्रिश बॉलिंग ट्रॅकवर. मूर्ती लहान पण कीर्ती महान ह्या खेळाडूला आपण पाहतोय. हो चांगला स्ट्रोक. की धावा मिळतील, की धावा ना तेरी ने मेरी. काय घडलंय, काय बिघडलंय? धावसंख्या होताना की आपण पाहतोय 15 धावा. कोण विसरेल आझाद मैदान. 664 धावा ची भागीदारी. त्यावेळी सचिन सरांचं वय होतं 15. विनोद कांबळे सर आणि सचिन सरांचं तेव्हा वय होतं, आणि तेव्हा मात्र त्यांनी 664 धावाची ती अभेद्य भागीदारी केली होती. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली सर वन डे क्रिकेटमध्ये 15 वेळा शून्यावर बाद झालेले आहेत, कारण का धावसंख्या होताना नक्कीच आपण पाहतोय 15 धावा. धाव फलकावर लगावले गेले पुन्हा एकदा क्रिश. हो काय स्ट्रोक अटेम्प्ट केलाय, जबरदस्त. काय खाऊन आला माहितीये, पण काहीतरी वेगळं खाल्लेलं आहे. संघासाठी वैभव एक प्रतिभाशाली खेळाडू, ज्या खेळाडूची डंका येथे आपण पाहतो असा बॅटर, लेफ्ट हँड बॅटर. ओहो आता मात्र राईट. काय रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. वैभवसाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. जबरदस्त बॅटिंग करतोय. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, लहरों से डरे बिना नौका पार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रियकर आणि प्रियसीचं संभाषण चालू असतं. प्रियकर म्हणतो मला कळत नाही घरातल्याने आपल्या लग्नाला एवढ्या लवकर होकार कसा का दिलं.
प्रेयसी म्हणते घरातल्याने मला विचारलं पोरग काय करतय, मी म्हटलं पोटात लाथा मारतय. नक्कीच असं स्ट्रोक वैभवच्या माध्यमातून पाहिलं. काय स्ट्रोक वैभवने अटेम्प्ट केलाय, जबरदस्त बॅटिंग. हो चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केलाय, चांगली बॅटिंग करतोय, परंतु विकेट महत्वाची आहे कारण का आपल्याकडे मात्र भरपूर 6 षटकाचा सामना आहे आणि धावसंख्या होताना आपण पाहतोय 26 धावा. 26 धावा. इंग्लंडला 26 वर्षे वाट बघावी लागली वर्ल्ड कप मध्ये फायनल मध्ये येण्यासाठी आणि 26 वेळा इंडियन टीमचा वन डे क्रिकेटमध्ये 350 पेक्षा जास्त धावा जमवलेले आहेत. हा सुद्धा एक मोठा रेकॉर्ड आहे. 26 वेळा 350 पलीकडे 350 प्लस त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. धावसंख्या होताना पाहतोय 26. ओहो लिडिंग एज, हवेमध्ये चेंडू आहे. क्रिशनी मात्र फलंदाजाला बाद केलेला आहे आणि डकआउट मध्ये मात्र सन्नाटा. जास्तीचे राणे शांत बसलेले आहेत आणि धावसंख्या होताना पाहतोय 26 धावा. हा आकडा आला की खूप भीती वाटते. तुम्हाला माहित आहे 26 जुलै किती खतरनाक पाऊस पडला होता मुंबईमध्ये. मात्र अभिमान वाटतो 26 जानेवारी बरोबर. हा सुद्धा आहे अभिमानाचा दिवस आणि धावसंख्या झाले 26. धावसंख्या नक्कीच आपण पाहतोय. ज्याची बायको मुकी तो सर्वात सुखी. कोणाची बायको मुकी आहे? खल्ली सर. ज्याची बायको मुकी तो सर्वात सुखी. आणि धावसंख्या होताना पाहतोय 26. वैभव ठाकूर सकाळ संध्याकाळ या ग्राउंड मध्ये प्रॅक्टिस करत असतो. त्याला काहीतरी नक्कीच करावं लागणार आहे. सुबह की चाय और ठाकुर की राय लेते हुए. नक्कीच फिल्डिंग मध्ये थोडी तब्दिली. बॉलिंग ट्रॅक वर पाहतोय नितेश. स्ट्रायकिंग एंडला बॅटर वैभव. लेफ्ट हँड बॅटर. चांगली बॅटिंग, चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. एक धाव पूर्ण. एक धावेवर मात्र नक्कीच समाधान मानावं लागेल. धावसंख्या होताना नक्कीच आपण पाहतोय 27. 27 हा आकडा मात्र गुणफलकावर विराजमान झालेला आहे. दर्शन सर, कैदी चलू बायको आजारी पडल्यावर कुठे घेऊन जायचं? तिला साडीच्या दुकानामध्ये घेऊन जायचं. तरीही ती बरी नाही झाली तर सोनाराच्या दुकानामध्ये घेऊन जायचं. ओहो पंचांकडे अपील. फलंदाज बॅट आउट झालेला आहे. LBW. फलंदाज बैक टू द पवेलियन. ना मुन्ना ना, गलती को माफी नहीं, गलती को माफी नहीं मुन्ना. डीजेला मिळाली संधी. हुनर तो सब में होता है, फर्क सिर्फ इतना है किसी का छिप जाता है और किसी का छप जाता है.
हो, चांगला स्ट्रोक, एक धाब्यावर समाधान. धावसंख्या होताना नक्कीच आपण पाहतोय 28. वैभवला नक्कीच काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. मोठी फटकेबाजी, एक मोठा बॅटर आहे वैभव. धावसंख्या झालेली आहे 28. आणि मॅथ्यू हेडन, हेडन याचा जर्सी क्रमांक नक्कीच आपण पाहतो 28 आहे. पुण्यात सज्ज झालाय बॉलर. बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय नितीश. चांगली गोलंदाजी केली आहे. अरे हो, जबरदस्त रिव्हर्स शॉट, चांगला स्ट्रोक, फुल टॉस चेंडू. तीन वाजून 34 मिनिटांनी ही मॅच सुरू झाली होती. फास्ट सामना खेळवायचा आहे आणि नक्कीच धावसंख्या झालेली आहे 32. आणि मॅक्सवेल यांचा जर्सी क्रमांक सुद्धा 32 आहे. हो, शपालून रनआउटची आहे संधी. आणि घाबरायचं नाही, रडायचं नाही, लढायचं आहे. कारण का जीवशास्त्र सिद्धांतानुसार फुलपाखरू उडू शकत नाही, तरी फुलपाखरू उडते का? कारण का फुलपाखरा जीवशास्त्र सिद्धांतच माहिती नाही. माहिती नसलं बरं असतं. काय स्ट्रोक केलाय, सिद्धांत विसरलाय. जातोय चेंडू. हो, 6 धावेसाठी. आणि धावसंख्या झाले 38. टीम साऊथी यांचा जर्सी क्रमांक सुद्धा 38 आहे. कारण का धावसंख्या फलकावर लगावले गेले 38. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर मिनिटं मंत झालेली 18 मिनिटं झालेली आहेत. 12 मिनिटांमध्ये मात्र 2 ओव्हर संपवायचे. सामना थोडा फास्ट खेळवायचा, कारण सूर्यनारायण दिवसभरच्या कामगिरी विश्रांतीकडे गेलेला जाणार आहे. आणि आंध्राचं मात्र साम्राज्य येणार आहे. नवीन डीजे ऑफर आम्हाला लाभलेले आहेत. नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपण आवाज ऐकणार आहोत. बॉलिंग ट्रॅकवर पाहतो अजय. हो, चांगला पंच, चांगली टपली. आणि धावसंख्या होता नक्कीच आपण पाहतोय 39 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. चांगली सुरुवात मात्र केली होती, परंतु नंतर मात्र शेवट सुद्धा गोड करायचंय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होताना नक्कीच आपण पाहतोय 39. आता मात्र अजून 2 ओव्हर 5 चेंडू, म्हणजे 17 चेंडू बाकी आहेत. या 17 चेंडू मध्ये किती धावा येतील याच्याकडे नक्की सर्वांचं लक्ष असेल. किमान 30 तरी धावा आल्या पाहिजे. रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केला गेलेला आहे. पूर्ण गुड लेनला चेंडू होता, त्याला फक्त दिशा दिली. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये नक्कीच फुटवर्क आवश्यक असतं. सोन्याचा भाव घसरावा तसा नक्कीच चेंडू निसटला होता. आता मात्र फिल्डिंग मध्ये थोडी तब्दिली नक्कीच आपण पाहतोय. पुण्यात सज्ज झालाय छोटा पाकिट बडा धमाका. अकोटप्प्याचा बॉल, चांगला स्विच हिट, चेंडू ट्रॅव्हल होतोय, दन दन खणखण करतात.
आणि धावसंख्या झाले 44. आमचा डीजे ऑपरेटर सुद्धा नक्की जोमात आलेला आहे. चांगली डीजे ऑपरेटिंग नक्कीच पाहायला भेटते. पुन्हा एकदा हो चांगला स्ट्रोक काऊ कॉर्नर मध्ये हवेमध्ये चेंडू आहे धडपड परंतु चांगला चेंडू गॅदर केला डीजे मिळाली संधी. हर्ष बैक टू द पवेलियन 22 कदमों के साथ पवेलियन को लौटते हुए हर्ष. सोहम मात्र आउट झालेला आहे. हर्ष आता मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय. कारण का भाजी आणलं रेशन आणलं गर्दीमध्ये घुसून आता कोरोनाचं नाव घेऊ दवाखान्यात बसून नक्कीच अशी अवस्था बॅटरची होताना आपण पाहतोय. पुण्यात जाऊया मैदानाकडे. हो चांगली दिशा दिली आहे चांगली दिशा पॉइंट दिशेने. एक धाबर समाधान धावसंख्या झाले 45 आणि रोहित शर्माचा जर्सी क्रमांक सुद्धा 45 आहे हिटमॅन. कारण का मला कर्मावर नाही पण शर्मावर विश्वास आहे. कधी न थांबणारी आपली मुंबई थांबली होती जेव्हा आपण T20चा वर्ल्ड कप जिंकला तेव्हा. कधी न थांबणारी आपली मुंबई आपल्या मुंबईच्या राजासाठी थांबली होती आणि तो राजा आहे रोहित शर्मा. स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. धावसंख्या होताना नक्कीच आपण पाहतोय 46 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 46 धावा. अजून 2 ओव्हर मात्र बाकी आहेत. ह्या ओव्हर मध्ये फक्त 8 धावा आलेले आहेत. नक्कीच राजू गुले सरांनी जी मला इथे संधी दिली तर नक्कीच संधी सुद्धा सोनं करणार आहे. त्यांच्या माध्यमातून समालोचन करण्याची इथे मला जी संधी भेटली नक्कीच राजू गुले या सरांचं नक्कीच मी हार्दिक स्वागत करतो. धावसंख्या नक्कीच होताना आपण पाहतोय 47 धावा आणि वैभव मात्र बाद झाला आहे. राजू कुले सरांचं स्वागत सुद्धा विकेटने होताना नक्कीच आपण पाहतोय. एक मोठे समालोचक ज्यांच्या नावाचा डंका या परिसरामध्ये त्यांना आपण पाहतो. नक्कीच जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. हो आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय साईराज. आणि साईराज मात्र सकाळपासून चांगली पराकाष्ठा करतोय. ही जी टुर्नामेंट ऑर्गनाइज केलेली आहे ते यजमान पद ह्या जी संघ खेळतोय त्यांच्याकडे आहे. परंतु सकाळपासून भरपूर हे मेहनत सर्व खेळाडू घेत आहेत. साईराज हो साईराज मोठा फटका मारायचा प्रयत्न करतोय. जर स्ट्रोक जर भेटला तर नक्कीच आपण ISPL मध्ये पाहिलं 9वा सुद्धा आहे आणि साईराज असा स्ट्रोक खेळतो की गेल्यानंतर 9वा नक्कीच आहे. परंतु इथे 9वा नाहीये षटकारच आहे. टायमिंग स्ट्रोक नक्कीच आपण प्रॉपर टायमिंग करावं लागेल.
चांगली साईराजकडे ताकद आहे, त्या ताकदीचा फायदा घ्यायचा आहे. हो आता मात्र नक्कीच आणि फलंदाज मात्र बाद झालेला, फर्निचर लॉस. मी आधीच सांगितलं जेव्हा 3 षटकं संपली तेव्हा 39 धावा नक्कीच आपण पाहिल्या होत्या. नंतर मात्र धावा कमी होत्या, म्हणजे 38 धावा झाल्या होत्या 3 षटकानंतर. आता मात्र धावसंख्या थांबलेली आहे, धावसंख्या थंडावलेली आहे. कारण का काही धूप काही छाया, हे क्रिकेट की मोहमाया, क्रिकेटची मोहमाया आहे. कधी रंग बदल सांगू शकत नाही क्रिकेट. अहो काय स्ट्रोक खेळलाय, हवेमध्ये चेंडू आहे. ऑन द राईस स्टेट ड्राईव्ह 6 6 6 6 धावेसाठी. गिरते हजारों दरिया किसी समुंदर पर समुंदर किसी दरिया में नहीं गिरता. हो जा शुरू. हो एज घेतले. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहतोय हर्ष. हर्ष आलेला आहे, नक्कीच त्याची सुद्धा आपण कॉमेंट्री पाहिली. दर्शन सरांची सुद्धा कॉमेंट्री आम्ही सकाळी पाहिली. चांगलं योगदान या स्पर्धेसाठी. कारण का एक स्पर्धा होती अलिबाग मध्ये सर, तिथे मात्र 52 कॉमेंटेटरने त्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. 52 कॉमेंटेटर मी लाईव्ह मध्ये पहिलेच पाहिले. 52 कॉमेंटेटर पूर्ण स्पर्धेमध्ये. हर्षला काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. हो आता माईक नाही, आता मात्र हातामध्ये बॅट आहे, बॅटने काहीतरी करावं लागेल. कारण का हे अंधेरा बहुत, हे अंधेरा बहुत. अब सूरज निकलना चाहिए, जैसे भी हो ये मौसम बदलना चाहिए. और जो चेहरे बदलते हैं नकाबों की तरह, अब जनाजा धूम से उनका निकलना चाहिए. धावसंख्या 55. डबल पंजा, डबल पंजा नक्कीच पाहतोय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 55. स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं. जिंकलो तर इतिहास आणि हरलो तर इतिहासच घडला पाहिजे. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय राकेश. एक काल असा होता, मुलांनी गुरुजींना बघितलं तर मुलं वाटा बदलायच्या. आता काळ बदललाय. गुरुजींनी मुलांना बघितलं तर गुरुजी वाटा बदलतात. काल बदललेलं मित्रांनो. आता मात्र 6 चेंडू मध्ये किती धावा येतील याच्याकडे नक्की सर्वांचं लक्ष असेल. 55 धावा, 55. डबल पंजा. स्टॅकिंग एंडला बॅटर स्वप्नील. अकुटप्याचा बॉल, डॉट चेंडू नक्कीच आपण पाहतोय. रसगुल्ला टाकला गेला होता, परंतु स्वप्नीला मात्र गुलाबजाम खायची सवय आहे. बरोबर ना, म्हणजे आंखों में नींद बहुत है पर सोना नहीं है. स्वप्नील कहते चलो आंखों में नींद बहुत है पर सोना नहीं है. यही समय कुछ करने का मेरे दोस्त, इसे खोना नहीं है. खोना नहीं है गुरु. गुरु हो जा शुरू.
पुन्हा एकदा आखू टप्प्याचा बॉल. आता मात्र व्हाईट चेंडू. नक्कीच दुनिया जलती है तो जलने दो, क्योंकि जलाने वाले भी हमें और बुझाने वाले भी हमें. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर नक्कीच आपण पाहतोय राकेश स्ट्रायकिंग इन स्वप्नील लेफ्ट हँड बॅटर. शफल झालाय डान्स फुल टॉस चेंडू. काय चेंडू टाकला होता. स्वप्नीलचा जणू बर्थडे की काय असा चेंडू टाकला होता. फक्त पुश करायचं होतं. पुश करो और खुश रहो. कारण का काय चेंडू होता बघा. परवा कॉमेंट्रीला अलिबागला गेलो होतो. वरती हार्दिक पांड्या आणि खाली शिल्पा शेट्टी कंबर. कोण पिकलेले केस काले करते हे मात्र काळ्या केसांची वाट लावतात. कारण का समोरचा बंगला बघितल्यानंतर आपल्या झोपडीला आग लावायची अशी अवस्था चेंडूची नक्कीच आपण पाहतोय. आता फ्री हिट आहे. पुढचा बॉल बघा नीट, कारण का आताचा बॉल आहे फ्री हिट. हो काय स्ट्रोक खेळलाय. ज्या स्ट्रोकची तो वाट पाहत होता. जातोय जातोय जातोय. जबरदस्त स्ट्रोक. आता मात्र सुरू बसलेला आहे. हो आपण लावलाय कोंबडा कोंबडी कवटाचा पोला आणि स्वप्नील मारतो षटकार. हा सत्तर धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. अजून 3 चेंडू बाकी आहेत आणि आता मात्र स्वप्नीलला सुरू बसलेला आहे. काय स्ट्रोक. बॅक टू बॅक 2 षटकार. हॅट्रिकची संधी आहे. ओहो हा पण जातोय. हा पण जातोय जातोय. 6 छत्रपतींचा छावा आणि मिळाले. आणि हॅट्रिक 6 सुद्धा त्यांनी मारलेला आहे. बघत होतो कोणाचे लक्ष आहे की नाही ते. हो आता मात्र चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केलेला आहे. 1 धाव. आता मात्र स्ट्राईक वर आणायचं स्वप्नील यांना. स्ट्राईक वर स्वप्नील यांना स्ट्राईक वर आणायचं आहे, कारण का त्याची बॅट लागलेली आहे. प्रत्येकाचा एक दिवस असतो. मी आधीच सांगितलं प्रत्येकाचा काल असतो. कोणी गाजवलेला असतो, कोणी गाजवत असतात. कारण का आधी मात्र त्याच्या बॅटला बॉल लागत होते, परंतु आता मात्र जबरदस्त स्ट्रोक. कारण का नक्कीच जो फुल लेनचा जो चेंडू आहे तो मात्र जबरदस्त कटवतो. हाफ ट्रॅकल जो बॉल आहे तो नक्कीच स्वप्नीला जमत नाही. हे सुद्धा नक्की नंतर एक रणनीती बनवायची आहे. व्यावसायिक गटाचे जे खेळाडू असतात ते दुसऱ्यांची मॅच बघायला येतात आणि ते रणनीती तयार करतात. मित्रांनो आपण नक्कीच पाहिला. हो काय स्ट्रोक अटेम्प्ट केला बघा. पल्लू शॉट. त्या मी स्ट्राईकवर थांबलो याचं मात्र प्रक्षेपण करताना. आणि या मॅच मध्ये सर्वात हायएस्ट स्कोर झालेला 81. सर्वांना टाळ्या वाजवायचे आहेत. 81 धावा झालेल्या आहेत. स्वप्नील साठी सर्वांना टाळ्या वाजवायच्या. स्वप्नील चॉकलेट बॉय मॅन फॉर मड सर्वांना टाळ्या वाजवायच्या आहेत. जबरदस्त बॅटिंग केली.
एक्क्याऐंशी धावेंचा आव्हान दिलाय तो म्हणजेच लोचरगाव संघाला. तसंच या टुर्नामेंटसाठी जे आम्हाला स्पॉन्सर्स भेटले आहेत त्यामधलं यूट्यूबचं जे आम्हाला स्पॉन्सर केले ते म्हणजे रत्नम ज्वेलर्स मालाड, त्यांचे फार आभार. तसेच पर मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच एक ट्रॉफी जी दिलेली आहे ती म्हणजेच मॉर्निंग स्टार ग्रुप यांनी, गार्गी भावेश म्हात्रे यांनी आपल्याला आम्हाला स्टंप दिलेत. निधी इन्व्हेस्टमेंट मॅन ऑफ द मॅच टी शर्ट व कॅप दिलेली आहे. थँक्यू निधी इन्व्हेस्टमेंट. PLD स्पोर्ट्स प्रमोद धाडी दारोली त्यांनी देखील आम्हाला एक इकडे बॅट दिलेली आहे स्पॉन्सरशिप. गाडगे प्रमोद गाडगे थँक्यू. फायटर बॉयज 5 बॉक्स पाण्याचे दिलेत. बॅड बॉयज ग्रुप सन्मान चिन्ह दिलेत. नाईट लवर ग्रुपनी सायकल दिलेली आहे. भंडारी ऑप्टिक्स मालवणी चर्च प्रत्येक मॅच साठी सनग्लासेस दिलेले आहेत. हरबादेवी क्रिकेट क्लब 7 बॉक्स चेंडूचे दिलेले आहेत. धन्यवाद हरबादेवी स्पोर्ट क्लब. पांडे एंटरप्राइजेस 12 बॉक्स पाण्याचे दिलेले आहेत. ओम मनोहर म्हात्रे व रुद्रा मनोहर म्हात्रे प्रत्येक मॅच मध्ये जे चांगले बॉलर आहेत त्यांच्यासाठी देखील इकडे एक मग स्पॉन्सर केलेला आहे त्यांनी, धन्यवाद. करण सिंग आपले मडचेच आहेत, त्यांनी देखील एक बॅट व 2 शूज दिलेले आहेत. अनया कावरा त्यांनीही देखील शूज दिलेली आहे. प्रिशा कावरा शूज दिलेली आहेत. या सर्व मान्यवरांच्या या सर्व स्पॉन्सर्सचे शीतलादेवी संघाकडून खूपच आभार. त्यांनी आम्हाला या टुर्नामेंटसाठी मदत केली. तसेच प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच एक मेडल देखील आहे. ते आमच्या गावातली लहान मुलं त्यांनी कॉन्ट्रोप करून मेडल्स घेतलेले आहेत. शीतलादेवी सिक्सर बॉईज त्यांचे देखील शीतलादेवी संघाकडून खरंच फार आभार. एवढेसे लहान आहेत पण मनोहर म्हात्रेच्या टुर्नामेंटसाठी त्यांनी देखील कॉन्ट्रीब्युशन केलं, त्यांचे पण मनपूर्वक आभार. व तसंच शीतलादेवीचे सर्व खिलाडू जेवढे आजी माजी मास्टर्स ज्यांनी स्पर्धा ओपन करण्यासाठी मदत केल्याबद्दल सर्वांचे आभार. मुकेश दादा भंडारी, संजय सुतार असे आणखीन काही खूप असे स्पॉन्सर्स आहेत ज्यांनी आम्हाला दिलेत, त्या सर्वांचे आभार, धन्यवाद. तर सेकंड इनिंगला आपण आता सुरुवात करूया. लोचरगाव संघ त्यांना 81 धावांचा आव्हान दिलाय तो शीतलादेवी संघाने. पंचांचा इशारा सामना सुरू करण्याचा. पहिलं षटक घेऊन आलेले आहे ते म्हणजे सोहम. सुंदर असा फटका मारला पॉइंटच्या दिशेने. बघूया चेंडू जात आहे. 1 बाउन्स चौकार. कम ऑन डीजे. चांगली सुरुवात पाहायला भेटले लोचरगाव संघाकडून. पहिला चेंडूवर पहिला चौकार. दुसरा चेंडू बघूया. पुन्हा एकदा मध्ये मारून बांधण्याचा प्रयत्न. चांगलं असं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला भेटलं पॉइंटच्या दिशेला. एकच धाव.
या एका धावेने संघाची धावसंख्या झाली होती म्हणजे 5 धावा. सलामीची जोडी लोचरगावची नितीश व राकेश. नितीश यांनी चांगली सुरुवात केली आहे. बघूया आता राकेश काय कामगिरी करतात आपल्या संघासाठी. सोहम पॉवर प्लेचं हे षटक असेल. मध्ये घुसून मारण्याचा प्रयत्न, सुंदर असा फटका मारला आणि चेंडू जातो सीमा रेषा पार. षटकार. खरंच एक चांगली सुरुवात पाहायला भेटले लोचरगाव संघाकडून, जशी शीतलादेवी ब संघाने सुरुवात केली. सुंदर चेंडू पाहायला भेटला इकडे. निर्धाव चेंडू. षटक संपतंय पहिलं. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धाव संख्या झाली ती म्हणजेच 14 धावा. थोडस महागडं षटक म्हणावं लागेल सोहम यांचं. चांगली सुरुवात म्हणावं लागेल लोचरगाव या संघाची. नितेश व राकेश दुसरं षटक पॉवर प्लेचं. आता मात्र 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. दुसरं पॉवर प्लेचं षटक घेऊन येतात शीतलादेवी ब संघाकडून म्हणजेच चिराग. एक चांगलेच गोलंदाज माना शीतलादेवी ब संघाचे. पॉवर प्लेचं दुसरं षटक. पहिला चेंडू. सुंदर असा फटका चेंडू आहे मध्ये. बघूया सोहम हे गेलेला चेंडू खाली आणि झेल निसटलेला आहे तिकडे. एक चांगली संधी होती इकडे. पहिल्या चेंडूवर गडी बाद होणार होता पण थोडस गचाल क्षेत्ररक्षण आणि झेल निसटला सोहम यांच्याकडून. 2 धावा पण काय रोखू शकले नाही. पुन्हा एकदा जोरदार फटका समोरच्या दिशेला. चेंडू बघूया गेला सीमा रेषा पार. षटकार.
षटकार, या षटकारांनी संघाची धावसंख्या जी वाढत चाललेली आहे ती म्हणजे आता झाली 22 धावा. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू, झेल होऊ शकते आणि आता मात्र न चुकता झेल घेतलेला आहे यश यांनी. नितीश 13 धावा बनवून परतले. एक चांगला झेल पाहायला भेटला पॉवर प्ले मध्ये. यश यांनी तो झेल घेतला. एक खूप महत्वाचं विकेट होतं हे. पहिला एक संधी भेटली होती त्यांना, पण दुसरी संधी मात्र यश यांनी काही त्यांना देऊ शकले नाही व त्यांचा झेल घेतला. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते, चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला भेटते. इकडे पॉवर प्ले मध्ये जे फिल्डर उभे आहेत आपलं पूर्ण 100% देत आहेत ते या मॅच साठी. पॉवर प्लेचे अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. नितेश यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले ते म्हणजेच क्रिश देखील चांगले फलंदाज आहेत आपल्या संघाचे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडं बदल होत आहेत. तीन चेंडू शिल्लक या पॉवर प्लेचे. सुंदर फटका, चेंडू हवेमध्ये बघूया तिकडे निशांत धावत आहेत चेलसाठी आणि थोडासा डिफिकल्ट होता. नो मॅन्स लँड मध्ये होता. खूप चांगला प्रयत्न केला होता. वेल ट्राय. मुश्किल डिफिकल्ट असतो असे कॅचेस उलटे जाऊन कॅच पकडणं. तरी चांगला प्रयत्न केला होता पण 2 धावा काही रोखू शकले नाही. 2 धावांनी धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती म्हणजेच 24 धावा. शीतलादेवी संघाला जरा सामना जिंकायचा असेल थोडीशी अजून मेहनत घ्यावा लागणार आहे. रिवर्स मारण्याच्या प्रयत्नामध्ये बघूया तिकडे जोरदार अपील केली आहे पंचांकडे आणि पंचांनी ती फेटाळून टाळले. गुड डिसिजन बाय अंपायर. चांगलेसे पंच आहेत ते आपले. जबरदस्त गोलंदाजी चिराग यांच्याकडून पाहायला भेटत आहे. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा. फुलटॉस चेंडू आहे हवेमध्ये बघूया. सोहम आहे चेंडू खाली. आता मात्र झेल बाद. न चुकता हा झेल घेतलेला आहे. आणि ये हंगासे प्लेयर लवकर पाठवायचं लोचरगाव. आपण नक्कीच गौतमी पाटीलला पाहिलं आणि हा आमचा गौतम डान्स करतोय. गौतम पाटील. नक्की सोहम यांनी आता मात्र काही चूक न करता हा झेल घेतला. आता मात्र असं वाटतं सोहम हे देखील 100% देत आहेत आपल्या टीम साठी. पहिला झेल निसटला तर दुसऱ्याच बॉलला त्या प्लेयरनी षटकार ठोकला. थोडंसं सोहमला कुठेतरी गिल्ट फील झाले असेल की मी हा झेल का सोडला, पण नंतर न चुकता तो झेल घेतला. एक मोठं विकेट होतं ते क्रिशचं.
कारण का एक चांगलेच फलंदाज आहेत ते लोचरगाव संघाचे. त्यांची जागा भरून काढण्यासाठी अजय देखील आलेले आहेत. अजय हे पण एक चांगले असे फलंदाज आपल्या संघासाठी चांगलीच कामगिरी करतात. तसंच पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. धावकुरा फलंदाज आहे स्ट्राइक वर राकेश. सोहम टू राकेश. सोहम हे दुसरं षटक घेऊन येत आहेत वैयक्तिक. तसंच संघाचं तिसरं षटक आहे हे आणि संघाची 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे ती म्हणजेच 24 धावा. शीतलादेवी संघ या टायमाला 26 धावींवरती होती. लोचरगाव 24 धावींवरती आहे. जास्त फरक नाही आहे. बघूया लोचरगाव संघ हा आकडा पुरा करतात की नाही. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजीमध्ये पण चांगला एफर्ट दाखवतायत सोहम पाटील, मॅन फ्रॉम आक्सा. निर्धाव असा चेंडू राकेशांना काहीच समजला नाही. दुसरा चेंडू पुन्हा स्लोवर टाकला होता. बघूया आणि चेंडू गेला सीमा रेषा पार. आणि त्याने तो चेंडू पोहोचवला सीधा सीमा रेषा बाहेर. षटकार. या षटकाराने धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोचली ती म्हणजे 30 धावा. पुन्हा एकदा हा जोरदार बघू. हा झेल होऊ शकतो आणि झेल बाद. डीजे तर जे म्हणतात ना कॅचेस विन द मॅचेस, अमोल सर ते आज आपल्याला या ग्राउंड मैदानामध्ये दिसतंय. कारण का पहिला जेव्हा कॅच सोडला तेव्हा दुसऱ्या चेंडूवर त्यांनी षटकार ठोकला, पण जर तोच कॅच पकडला असता तर तेवढी धावसंख्या झाली नसती. त्यामुळे म्हणतात ना कॅचेस विन द मॅचेस. चांगला एफर्ट इकडे पाहायला भेटलो शीतलादेवी ब संघाकडून. सोम यांचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि आता स्ट्राईकवर आलेले आहेत ते म्हणजेच हर्ष. एक किपिंगला हर्ष आहेत, तेच डावकुरे फलंदाज. बॅटिंगला देखील हर्ष आलेले आहेत. सुंदर असा फटका येता येताच अनामारी चालू केली होती. थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण झाला तिकडे साई यांच्याकडून आणि 2 चोरटी धावा काढल्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न करतायत पण नाहीत. 2च धावेवरती समाधान मानलं. या 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोहोचली ती म्हणजेच लोचरगाव संघाची 32 धावा. 2 चेंडू शिल्लक आहेत सोम पाटील यांचे. स्ट्राईकवर आहेत हर्ष. सुंदर असा फटका बघूया. हा देखील जबरदस्त क्षेत्ररक्षण. जबरदस्त क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला भेटले चिराग यांच्याकडून. एक 4 धावा त्यांनी रोखल्यात बघायला गेलं तर आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू आणि आता मात्र बाद.
थँक्यू DJ. की करी सवारी चांद पर भी नाचे हम तीन तूफानों से यारी हर्ष यांची जागा भरून काढण्यासाठी आता मैदानामध्ये उतरतायत ते म्हणजेच मयूर. चांगलीच गोलंदाजी नक्कीच पाहायला भेटली सोहम यांच्याकडून. भले त्यांनी दुसऱ्या चेंडूवर षटकार खाल्ला होता पण त्यानंतर जो कमबॅक केला त्यांनी फक्त नंतर 4च धावा दिल्या व 2 गडी बाद केले. 3 षटकाच्या क्रीज संघाची धावसंख्या झाली ती 34 धावा. शीतलादेवी संघाचे होते 38 यावेळेस आणि लोचरगाव संघाचे आहेत 34 धावा. एक 4 रनाचा मार्जिनचा फरक आहे. आता 18 चेंडूंमध्ये सुंदर असा चेंडू बॅटच्या कडे लागून पाठच्या लेगच्या दिशेला चेंडू गेलेला. 1 धाव काढले तिकडे पण चांगलं क्षेत्ररक्षण. थोडीशी खराब फेकी होती पण चांगलं असं बॅकअप पाहायला भेटलं. 1च धाव आली आहे. एका धावेवर समाधान. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोचली ती म्हणजेच 35 धावा. 46 धावेंची अजूनही गरज आहे लोचरगाव या संघाला. आता मात्र थोडीशी तडाख्याबाज फलंदाजी करायची आहे. नक्कीच दुसरा चेंडू सुंदर असा फटका स्ट्रेटच्या दिशेला. बघूया तिकडे फिल्डर हजर. 1 धाव काढले तिकडे दुसऱ्या धावच्या प्रयत्नात नाही. 1च धावेवर समाधान. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोचली ती म्हणजेच 36 धावा. सुंदर असा फटका मारलेला कावच्या दिशेला चेंडू जात आहे. 1 धाव काढले तिकडे क्षेत्ररक्षक आहे हजार पण फेकलेला आहे चेंडू पण 2 धावा काय रोखू शकले नाही. चांगलं क्षेत्ररक्षण. चांगली फेकी होती. थोडा चेंडू भेटला नाही तो चिराग यांना. 2 धावा आल्या. 2 धावेच्या अखेरीस संघाची धावसंख्या पोचली ती म्हणजे 38 धावा. सुंदर असा फटका मारलेला. बघूया तिकडे 1 धाव आले. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात नाही. 1च धावावर समाधान. चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोचली ती म्हणजेच 39 धावा. नक्कीच या एक या 2 रननी काहीच नाही होणार. जर लोचरगावला हा सामना जिंकायचा असेल तर थोडीशी फटकेबाजी त्यांना करायची लागेल. सुंदर असा फटका. खालच्या दिशेने चेंडू मारलेला. 1च धाव. एका धावेवर समाधान. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या आता ती पोचलेली आहे म्हणजेच 40 धावा. 41 धावेंची अजूनही गरज आहे ती म्हणजेच लोचरगाव संघाला. शेवटचा चेंडू 4थ्या षटकातील. जोरदार मारण्याचे प्रयत्नामध्ये आहेत पण चिराग यांचा चेंडू काही त्यांना भेटत नाही बरोबर व षटक संपलेला आहे.
4 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच 41 धावा आणि 40 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 40 धावा. नक्की आता लोचरगाव संघाला एक तडाखेबाज फलंदाजी करायची लागेल जर हा सामना त्यांना जिंकायचा असेल व पुढच्या सामन्यामध्ये प्रवेश करायचा असेल तर. आणि शीतलादेवी संघाला त्यांना रोखायचं आहे. 12 चेंडूंमध्ये 40 धावा. मी पुन्हा इकडे एकदा धन्यवाद करेल ते आपल्याच डीजे मॅनला, आपले कॉमेंटेटर अमोल सर, तसेच कॅमेरामॅन, लाईव्ह स्ट्रीम ज्यांच्या माध्यमातून आम्ही हे लाईव्ह स्ट्रीम करतायत. क्रिक लाईव्ह यांचं चॅनलचं नाव आहे. स्वप्नील आलेले आहेत. पहिला चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये हलवारपणे गेला चेंडू. एकच धाव आली. एखाद्यावर समाधान. नक्कीच आता थोडस फटकेबाजी करण्याचा प्रयत्नामध्ये जोरदार अपील केलेला आहे. थोडीशी तिकडे खराब फेकी, थोडस तिकडे गचाल क्षेत्ररक्षण आणि लेग बायच्या रूपात एक धाव आलेली भेटलेली आहे. सुंदर असा चेंडू टाकला होता स्वप्नील यांनी, पण एक धाव आली. थोडीशी मध्ये घुसून मारण्याचा प्रयत्न केला होता. हा देखील निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते स्वप्नील यांच्याकडून. पहिला बॅटिंग मध्ये जी त्यांनी कामगिरी केली, 3 चेंडू मध्ये 3 षटकार टोकले, तशीच बॉलिंग मध्ये कामगिरी करतायत. पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये पण चेंडू काही फलीवर येत नाहीये नीट. व एकच धाव आली. एका धावावर समाधान. एका धावाने धावसंख्या झाली ती म्हणजेच 44. 44 धावा. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा चेंडू. फलंदाजाला काहीच कळत नाहीये व निर्धाव असा चेंडू. जशी कामगिरी फलंदाजी मध्ये केली होती तशीच गोलंदाजी मध्ये करतायत ते स्वप्नील पाटील. हाही देखील निर्धाव चेंडू. षटक संपलेला आहे. किती दिले? 3च धावा दिल्यात स्वप्नील यांनी. शेवटचं षटक आहे. किती पाहिजे? 37 धावांची गरज आहे या शेवटच्या षटकामध्ये. स्वप्नील ज्यांनी बॅटिंग मध्ये 26 धावा फटकावल्या, तसंच गोलंदाजी मध्ये फक्त 3च धावा दिल्या. चांगलंच रोखून ठेवलं ते म्हणजेच लोचरगाव संघाला. नक्की शेवटचं षटक घेऊन आलेले ते म्हणजेच साहिल. सुंदर असा फटका स्ट्रेटच्या दिशेला. साईराज आहे तिकडे क्षेत्ररक्षक. एक धाव काढले तिकडे. एका धावावर समाधान. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोहोचली ती म्हणजेच 45 धावा. आता 36 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 36 धावा. सुंदर असा फटका. चेंडू हवेमध्ये. निशांत आहे क्षेत्ररक्षक आणि झेल निसटलेला आहे तिकडे. खराब तिकडे क्षेत्ररक्षण निशांत यांच्याकडून पाहायला भेटलं. कॅचेस विन द मॅचेस आपण बोलतो तो, पण आता कॅच निसटलाय तरी पण मॅच विन आहेत. कारण का 4 चेंडूंमध्ये 35 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगला कमबॅक साहिल यांचा.
सुंदर असा फटका आहे बॅटच्या कडेला लागून नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जात आहे. एक धाव आलेली आहे तिकडे. सामना जवळ विजयी झालाय तो म्हणजेच शीतलादेवी ब संघ. पातवाडी संघ तुमचा कर्णधार कृपया आपल्या टॉस का बॉस मध्ये यायचा आहे नाणेफेकीसाठी, कारण का त्वरित आपल्याला सामना सुरू करायचा आहे. पातवाडी संघ शेवटचा चेंडू आहे. एक चेंडू शिल्लक आहे. कॉंग्रॅच्युलेशन शीतलादेवी संघ. संघ आपला पण